देवादेव महादेव हे सगळ्यात लवकर प्रसन्न होणारं दैवत आहे। या पृथ्वी तलावरती महादेवांचे अनेक भक्त होऊन गेले की त्यांनी कठोर तपश्चर्या करून प्रत्यक्ष महादेवांनी त्यांना दर्शन दिलं। हे आपण अनेक कथेमधून पाहिलं असेल, परंतु आज आपण एक चिमणी आणि चिमणा हे जे पक्षी आहेत त्यांनी देवादेव महादेवांची अफाट अशी भक्ती केली आणि भक्तीतून एक वरदान मागून घेतलं, ज्याचे आपल्यावरती उपकार आहेत त्याला मदत करण्यासाठी। बघा, सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा, कारण ही जी कथा आहे पक्ष्यांची ती पुराव्यानिशी। बघा, आजही गुजरातमध्ये चिमणी आणि एक वयस्कर माता यांच्या स्मरणार्थ एक महादेवांचं भव्य असं मंदिर त्या ठिकाणी आजही बघा, ज्या ठिकाणी हा प्रसंग घडलाय त्या ठिकाणी आज भव्य असं मंदिर आहे। बघा, हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल। तर बांधवांनो, गुजरातमध्ये एक भव्य असं महादेवांचं मंदिर होतं आणि महादेवाच्या मंदिरामध्ये दररोज सकाळ आणि संध्याकाळ आरती चालत असत। म्हणजे सकाळची ज्यावेळेला आरती चालू व्हायची त्यावेळेला मंदिराची घंटा जोरात वाजवली जायची आणि घंटा वाजल्याबरोबर एक चिमणा आणि चिमणी म्हणजेच पती पत्नी बघा पक्षी त्या मंदिराच्या समोर झाड होतं आणि त्या झाडावर बसायचे आणि संपूर्ण आरती ऐकायचे महादेवांची। बघा, तासून तास त्या झाडावरती बसायचे आणि देवादेव महादेवांची ती भक्ती करत होते। बघा, स्मरण करत होते, ध्यान करत होते पक्षी। आणि आरती संपल्यानंतर काही वेळेनंतर ते दोन्ही पक्षी उठायचे, आपल्या पिल्लांना ते चारा घेऊन निघून जायचे बघा आपल्या घरट्यामध्ये। आणि त्याच महादेवांच्या मंदिरा शेजारी एक वयस्कर असणारी माता त्या ठिकाणी राहत होती। त्या वयस्कर मातेला कुणीही नव्हतं, म्हणजेच मुलं बाळ नव्हते, पती सुद्धा नव्हता, एकटेच जीवन ते व्यतीत त्या ठिकाणी करत होती। परंतु त्या मातेचं पशुपक्षावरती भयंकर असं प्रेम होतं बघा, म्हणून ते आपल्या छतावरती प्रत्येक येणाऱ्या पशुपक्षाला ती धान्य टाकत होती खाण्यासाठी। बघा, पाणी ठेवायची आणि तिला एक आनंद व्हायचा की पशुपक्षी त्या ठिकाणी येतात, त्या ठिकाणी टाकलेलं धान्य खातात आणि पाणी पितात। आणि बांधवांनो, हे जे चिमणा आणि चिमणी आहेत ह्यांचा सुद्धा नेम होता की दररोज महादेवाच्या मंदिरात आरती चालू झाली की त्या ठिकाणी जायचं, महादेवांचं नामस्मरण करायचे हे पक्षी आणि त्या ठिकाणी उठायचे आणि ती वयस्कर जी माता होती तिच्या छतावरती जायचे, घराच्या पोटभर अन्न खायचे, त्या ठिकाणी टाकले धान्य ते आणि आपल्या चोचीमध्ये घेऊन आपल्या पिल्लांना परत ते घरट्यामध्ये घेऊन जायचं। असा हा दररोजचा नित्यनेम चालला होता। परंतु एक दिवस अशी घटना घडली की ही वयस्कर जी माता होती ती आजारी पडली, तिला दवाखान्यात नेण्यासाठी कुणीही नव्हतं, तिचं कुणीही नातेवाईक नव्हतं, त्यामुळे ती घरात पडून राहिली। चिमणा आणि चिमणी जी होती हे दोन्ही पक्षी बघा मंदिरातून आले, छतावरती बसले, परंतु छतावरती त्यांना काही सुद्धा खायला नव्हतं बघा, कारण जी खाया टाकणारी जी माता आहे वयस्कर ती घरामध्ये पडून होती। हो, कोण टाकणार खायला? हे जे चिमणा आणि चिमणे त्यांनी भरपूर असा शोध केला इकडं तिकडं की ही वयस्कर माता त्या ठिकाणी दिसते का? बघा, त्यांना कुठेही दिसली नाही। दोघांनी फार विचार केला ही माता गेली कुठं? तो चिमणा चिमणीला म्हणला, आपण सगळीकडे शोध घेतला, या मातेचा पण कुठेही दिसना, पण आपण घरात बघितलं नाही। मग बघा, ही पशु पक्षी किती प्रामाणिक, दोन्हीने चिमणा आणि चिमणी बघा या वयस्कर मातेच्या घरात गेली तर माता त्या ठिकाणी जमिनीवरती पडली होती। एक 4-5 दिवसाचा काळ निघून गेला होता, कुणीच त्या ठिकाणी आलं नव्हतं। त्या मातेच्या अंगावरती सगळ्या माश्या बघा होत्या, घोंघोंग माश्या करत होत्या। अहो, किती पक्ष्यांचं प्रेम! ह्या चिमणा आणि चिमणीने त्या माश्या हाकलण्यासाठी आपले पंख जोरात हलवायला चालू केले, परंतु ती माता हलत नव्हती, कारण त्या मातेचा देहांत झालेला होता। ह्या चिमणा आणि चिमणीला फार वाईट वाटलं आणि त्या ठिकाणी ती दोघं उठून गेले आणि ज्या ठिकाणी दररोज जात होते त्या महादेवाच्या मंदिरासमोर जाऊन ती बसले आणि महादेवांचं नामस्मरण करू लागले। तासन तास दोघांचं नामस्मरण चालूच होतं। 1 महिन्याचा काळ गेला तरी पशुपक्षी त्या ठिकाणी बघा जे होते ना दोन्ही चिमणा चिमणी अजिबात उठत नव्हते। महादेवांच्या नामाचा जप चालला होता। अक्षरशः मंदिरामध्ये असलेले देवादेव महादेव त्यांना समजलं की हे चिमणा आणि चिमणी एवढी माझी तपश्चर्या करतायत, भक्ती करतायत, अहो देवाला सुद्धा दया आली बघा। आणि त्यावेळेला बघा देवादेव महादेवांनी या चिमणा आणि चिमणीला दर्शन त्या ठिकाणी दिलं। हे पक्षीराज, महादेव म्हणाले बघा की तुम्हाला काय पाहिजे वरदान? त्यावेळेला बघा चिमणा आणि चिमणीने सांगितलं की हे देवा महादेवा, की ज्या वयस्कर मातेनं आम्हाला खायला दिलं ती माता आज घरामध्ये पडू नये, तिला जिवंत तुम्ही करा। त्यावेळेला बघा देवादेव महादेवांनी सांगितलं की हे पक्षीराज, निसर्गाचा नेम हा आहे की मृत्यू हा निश्चित आहे प्रत्येकाला, त्यामुळे निसर्गाचं चक्र मी थांबवू शकत नाही।
मी त्यांना जिवंत करू शकत नाही त्या मातेला. महादेवांनी सांगितलं, तुम्ही कुठला तरी वर दुसरा मागा. देव म्हणतायत महादेव. त्यावेळेला चिमणा आणि चिमणीने सांगितलं की हे देवा, दुसरा आम्हाला काही नको, कारण आमचं आयुष्यभर या मातेनं आम्हाला खायला घातले, त्यामुळे तिचे अनंत उपकार त्या मातेचं आमच्यावरती आहेत. आम्हाला ते फेडायचे ऋण. आमची अखेरची इच्छा आहे की ह्या मातेला तुम्ही देवा जिवंत करा. महादेवांनी सांगितलं, हे पक्षीराज, त्या वयस्कर मातेचं वय भरपूर झालं होतं, तिच्या शरीरातून किडे बाहेर पडलेले आहेत, त्यामुळे असं शरीर मी कसं बरोबर करू, म्हणजे जिवंत करू. त्यावेळेला चिमणी आणि जो चिमणा आहे त्यांनी महादेवांना सांगितलं की देवा, तुम्ही देवादेव महादेवात, अखंड सृष्टीचे मालकात, तुम्ही काही करू शकता. आमची एकच इच्छा आहे की या वयस्कर मातेला तुम्ही जिवंत करा. महादेवांनी सांगितलं, तुम्ही फार हट्टी आहात पक्षीराज, तुमच्यासाठी त्या मातेला मी जिवंत करतो. त्यावेळेला बघा, देवादेव महादेवांनी तथास्तु म्हटलं आणि त्या वयस्कर मातेचं शरीर जसं आहे तसं केलं. बघा, जिवंत झाली माता. आणि त्या ठिकाणी दोन्ही पक्षी अगदी आनंदात उठून गेले बघा, त्या मातेच्या छतावरती टाकलेलं धान्य खाण्यासाठी. कारण माता उठली आणि तिने लगेच पक्ष्यांना खायला छतावरती जाऊन टाकलं बघा. म्हणून बांधवांनो, मनुष्य जीव तर देवाची पूजा अर्चा करतो, परंतु पशु पक्षी सुद्धा देवाची पूजा करतात बघा. पशु पक्षी सुद्धा प्रामाणिक असतात. या कथेतून एकच आपल्याला घ्यायचंय, पशु पक्ष्यावरती दया करा बघा. उन्हाळ्याचे दिवस आल्यात, त्यांना पाणी ठेवा, चारा टाका. ते तुमचे अनंत उपकार कधीही विसरणार नाहीत बघा. त्यांचा दुवा तुम्हाला निश्चित लागेल. तर बांधवांनी, ही जी मी कथा तुम्हाला सांगितली ही सत्य कथा आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ गुजरातमध्ये भव्य असं एक मंदिर सुद्धा उभं आहे त्या ठिकाणी बघा. तर बांधवांनो, चिमणा आणि चिमणीची जी सुंदर अशी कथा आहे की महादेवांची त्यांनी भक्ती केली, ती जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून ओम नमः शिवाय अशी एक कमेंट नक्की द्या. जय हिंद, जय भारत.